नमस्ते, मी अश्विनी साई समशिष्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 9 आणि थंडी आणि मी आणि साई दोघेच असं ना सांगोला आलेले. तर का आलेले ते सांगते तुम्हाला. तर दवाखान्यात आलेले. तर हिचं ते दाताचं मध्ये ना तार जे दिलं होतं, जसं की बघा पूर्ण आता जे वर्षाचं ट्रीटमेंट असते ती क्लिप काढून एक तार दिलेली असते, पण ते तार हिच्याकडून म्हणजे ही ठेवली होती झोपताना, आजीनं त्याच्यावर पाय दिलं होतं आणि तुटलं होतं. मग ते असं पटकन रिपेअर होत नाही आणि पुण्याचे डॉक्टर येतात ना ह्या दवाखान्यात व्हिजिट द्यायला, मग ते रिपेअरला टाकलं होतं. आता आणलेत का नाही माहीत नाही. आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच डॉक्टर येतात. म्हटलं आता पटकन जावावं, नंबर लावावं आणि हिचं तेवढं काम करावं. तर चला जाऊया. राहू दे चल. आता डॉक्टर काम ना अर्धा तासात झालं. 2-3 पुढे पेशंट होते आणि ते दुखा लागलाय बोलते तार. तर एकदम आवळून असं बसवले आणि स्टँडवरती आलो आहे. आता बस स्टँडवरती एस टी गेली तर गेली म्हटलं सईला, पण पहिला गुरुदत्तात्रयाच्या पाया पडायला जाऊया म्हटलं, कारण की इथं स्टँडवरतीच आहे आणि एकदम प्रसन्न वाटतंय. आणि दत्त जयंतीला पण ना आम्ही आलोच नव्हतो, त्यामुळे चला दर्शन करूया सकाळ सकाळी. काय ना स्टँडवरती आल्यानंतर जेव्हा सई परी वगैरे लहान होते ना ते आठवते. अजून पण सोलापूर ह्या बॅनरची एस टी असं दिसली की नाही, लय भारी वाटते. तर अजून तर लागली नाही गाडी आपली, इथंच थांबू. तर आमच्या गावची एस टी इथे थांबते, त्यामुळे आम्हाला इथं थांबावं लागणार आहे. कुठे थांबू नको बाई, तिथे कुठे थांबूया. तिला जुन्या होत्या, सगळ्या नवीन आहेत त्या. ती आहे बघ जुन्यातली मधली मधली हाय हाय बऱ्यापैकी सुधारणा आहे एस टी मध्ये. थंडी पण एवढी आहे ना आज. बसू जाते मामाच्या गावाला, लागले सोलापूरची एस टी. हा जा चल. आपल्या गावची एस टी गर्दी नाही का? कुठली आहे बघ आधी. चला मग लागली बा एकदाची, पटकन काम झालं. सोनू डबा आणली तिथू. रनिंगला बसलोय की हल्ली गाडी हाताला काळजी आहे. हा होय होय 5 ते 8 दिवस आईला. हा दत्ताला काळजी माझ्या कष्टाला. सर सोड 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 त्याला. सरक सरक जा, रस्ता सोड मला, रस्ता सोड. आगाऊपणा करू नको, घरात तरी होते मला. अरे वेळ आहे चपाती आण सोनू. हे गेली ना तुमची गाडी, थांब तिथंच. मग सांग नाही येत म्हणून आज. लगेच सरक, सांग इकडनं जाऊ, इकडं दरवाजा उघडा असेल. ये. बरेच ताईंना खरंच खूप काळजी घेतात की अश्विनी जास्त वाकू नको, जास्तीचं लोड घेऊ नको. विशेष म्हणजे नवीन काय काम करायला जाऊ नको, जे रुटीनचं आपलं काम आहे दररोजचं तेच करायचं. पण तुम्हाला सांगते, हिवाळा असल्यामुळे बाहेर इतकी कचरा घाण पडते. ते एक मन असं म्हणतं की राहू दे, एका दिवसाआड आपण झाडूया, सगळं स्वच्छ करू. परत असं वाटतंय की बाई किती घाण पडले. आणि का माहिती, नेमकं जेव्हा ना दारात भरपूर पालांचं ना असं चांदर हतरल्यासारखे सध्या
जांभळाचे पालं आणि रामफळाचे चिक्कूचे इतके पडालेत काय सांगू नका. मग ते तर करावंच लागणार आहे. आणि 2-3 दिवस झालं पोरींना सुट्टी आहे. पोरी काही इतकं घाण करत नाहीत, पण घरी येणार जाणारे जास्त असतात. भाऊकीचं गाव आहे, एकमेकांच्या घरी येतो जातो तुम्हाला सांगते. आणि या साईडला 2-3 पेशंट येतं बघायला आले की तिकडचे लोक इकडे येतात. आणि एक आपल्या सवय झाली असते ना दररोज पोछा मारायची, ती इतकी घाण सवय लागली ना की ती जरी मोडायचं म्हटलं की जात नाही. मग मला पायाला ते चिकट चिकट लागल्यागत होतं. मग खूप चिडचिड होते. तुम्हाला सांगते दुपारचं 2 वाजले होते. सई मला ओरडत होती की आई तू मला सांग तू कशाला करतेस, पण तिला सांगेपर्यंत ती 1 तास लावते. तिचं अळम चालू असते. ती म्हणते मी कधीतरी करते, पण करते, तू करू नको, असं तिचं माझ्या मागं ना एक प्रकारचं रटच लागलं होतं की दे मी सगळं पुसून घेते. पण काय होते, एक 4 खोल्या पुसूनची पुसून आपला कट्टा जर बघायला गेलं तर खूप मोठं असं कट्टा आहे. ते पण मला पुसायची सवय आहे आणि दररोजच्या दररोज पुसल्यामुळं एकदम क्लीन दिसतात. डाग वगैरे काय दिसत नाहीत. म्हटलं विचारलं सईला कशाला. मग कधीतरी मग मी त्यांना लावतेच फरशी पुसायला, नाही असं नाही. कारण की आता सगळ्या गोष्टी त्यांना जबाबदारपणाने आणि काही गोष्टी त्यांना काही कामं यायलाच पाहिजे. तर आजपर्यंत मी इतकं का सांगत नव्हते, पण आता थोडं थोडं त्यांना सांगायला लागलेले आहे. तर जिथं आपण गाडी ठेवतो का तिथलं झाडाला येत नाही. आज नेमकं गाडी आपली बाहेर गेल्या, म्हटलं चला तिथलं सगळं स्वच्छ धुवून घ्यावं. गाडी खालचं काय होतं किती जरी झाडायचं म्हटलं तर झाडून घ्यायचं होत नाही. तर इडलीचं पीठ तुझं कसं काय इतकं आंबलं छान, असं प्रत्येक ताईनं विचारलं होतं. जेव्हा ना तांदूळ तर प्रमाण आपण तांदूळ किंवा डाळीचं जे असतं मूग डाळीचं प्रमाण, जसं की बघा 2 वाटी तांदळास 1 वाटी मी ना उडीद डाळ घेते. आणि तुम्हाला सांगते बरोबर अर्धी वाटीच्या खाली तुम्ही हरभऱ्याची डाळ घ्या. हरभऱ्याच्या डाळीनं खरंच इडलीचं पीठ खूप छान फुगतं. आणि जेव्हा आपण इडलीचं पीठ संध्याकाळी आपण दळायला घेतो ना, बरोबर 1 वाटी ना पोहे घ्यायचे आणि भिजवायचे आणि दळायचं. बघा तुम्ही खूप छान इडली सॉफ्ट असं होतात. मी तर ह्याच पद्धतीनं करत. संध्याकाळचे ना 4:30 वाजलेत आणि जसं दवाखान्यातून आलोय तसं सकाळपासून कामच चालू आहे. आणि आम्ही खूप लवकर आलो. सकाळचे कपडे मी ठेवून गेले होते, म्हणजे नंबर पण लवकर येणार नाही आणि डॉक्टर पण लांबून आलेले. तर येईपर्यंत आई नुसतं कपडे धुवायलाच बसले, तितके आम्ही लवकर आलो. आई आणि परी दोघंही शॉक झाले. तर आल्यावाल्या बघा आईने जी धुतली होती कपडे वाळत घातली, झाडांना पाणी, फरशी, परत खोबरं चीर, असं चालू आहे. खोबरं काय चिरलंय, फक्त चिरून ठेवलंय मिक्सरमधून. आता त्याला बारीक करायचं आहे म्हणजे वड्यासाठी. दररोज एक 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 तयारी, एकदम सगळं तयारी होणार नाही. आणि घरातली पण दुसरी कामं असतात. शहरांचं ना खाणं पिणं पण झालं, पाणी पाजलंय. तर आई इतक्या दमून आलेत ना, आई मळ्याला गेलत्या. आई आणि परी दोघी गेल्या होत्या, दोघी फुल्ल दमून आलेत. हे नाही येत ना चालत जाऊ चालत आलेत. तर म्हटलं चला पास्ता आणून ना, एक 8 दिवस झाला असेल रोज पोरी बोलत होत्या आई बनव. तर म्हटलं आज योग्य त्याचा वेळ आहे. आई पण दमून आले आणि पोरी पण दोघी घरात आहेत. तुम्ही म्हटलं सईपरी घरात कसं काय, त्यांची शाळेत आता फंक्शन चालू आहेत ना वेगवेगळे, त्यामुळं. तर पाणी ठेवले गरम करायला, पास्ता लवकर शिजण्यासाठी थोडंसं तेल आणि त्यातच थोडंसं मीठ घालणार आहे. आणि पूर्ण पाणी उकळलं का मग त्यात पास्ता घालणार आहे. तर म्हटलं पाणी उकळेपर्यंत तर मिरची फक्त 2च वापरणार आहे. कारण की आपला घरचा पण एक काळा मसाला 1 चमचा मी ह्याच्यामध्ये वापरत असते. त्यामुळे मिरची फक्त 2 आणि ते पण थोडे मोठे कट करणार आहे, म्हणजे पोरींना पण ना काढून खाता येईल. तर मसाल्यामध्ये ऑलरेडी ना ह्याच्यामध्ये आपलं वाटाणे आहेत, हे बघा असे फ्रोझन वाटाणे आहेत. तरी पण माझ्याकडे म्हटलं आता ओले वाटाणे आहेत म्हणून ओले वाटाणे घेतले. आणि लसूण म्हटलं ठेचून घेण्यापेक्षा चिरूनच घ्यावं. चिरून घेतलेलं पास्त्यामध्ये चांगलं लागते. ते ठेचून घेतलं की नाही एकदम मला ते मग ते भाजीत घातल्यासारखं फील येते. जसं आपण कांदा कापतो की नाही त्याचप्रमाणे मी लसूण पण बारीक करून घेणार आहे असं. तर चला पाणी पण हे बघा माझं उकळा लागलंय. अजून थोडीशी कड आली का मग मी त्याच्यामध्ये आपलं पास्ता टाकणार आहे. आणि कांदा पण चिरायचे लागलंच. आणि एक टेन्शन बघा, जसं आईचे दिवस जायचे जवळ आलेत ना तसं मला इतकं वाईट वाटायला लागले ना. म्हणजे आता झाले की आता आज 25 तारीख आहे, आणखी 5 दिवसांनी आई गेल्या की डायरेक्ट 17-18 दिवसांनी येणार. घर किती मोकळं वाटतंय ना, मग त्याची चिंता मला जास्त इतकं वाटत. तर थंडी ते एक विचार सारखं मनात. तर का माहिती आता ते थंडीला कसं फेस करते मला का माहित नाही. पण जसं दिवस जवळ येते तसं इतकं टेन्शन येलं ना खूप. आणि पाणी पण उकळले आणि इकडे आपले पास्ता पण
थोडंसं शिजवून घेते. आणि जेव्हा डॉक्टरांकडे सकाळी गेले होते ना, अगदी जातीनं डॉक्टरांना मी विचारलं, की आपले परीच आहे ना, इतके दात नाहीत, पण 2 दात पुढे येतात. 2 दातामुळे थोडं खराब दिसत. होय, बरोबर आहे. पण डॉक्टरांना मी विचारले, कारण की ते आता दुधाचे दात पण बऱ्यापैकी पडलेले आहेत. मला वाटतं एक 2-3 दाढच तिचे ना, असं राहिलं गेलेले आहेत. पण डॉक्टर म्हणाले, की गडबड करू नका. आणखीन 1-1.5 वर्ष थांबाच. नाईलाज आहे. मी पण थोडंसं नाराज होऊनच बाहेर पडले. पण ठीक आहे. पण परला मी ह्या गोष्टीवर विषयावर काही जाताना पण बोलले नव्हते किंवा आल्यावर पण काही बोलले नव्हते. त्यामुळे इतकं काय वाटलं नाही. थोडं चांगल्या गोष्टी आपल्याला जर मिळवायची असेल, थोडंफार सहन करावं लागतं ना, तशा पद्धतीचं हे काम आहे. तेल घेतले आणि जिरं मोहरी काय मी पास्त्यामध्ये अजिबात टाकलेलं नाही. डायरेक्ट कांदा, लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकलेले आणि ते छान परतले आणि हिरवं मटार आणि तुम्हाला सांगते पोरींच्या बोलायच्या नादामध्ये पास्ता थोडं जास्तच उकडलं गेलं पण काही हरकत नाही. अगदी उलटं मऊ सॉफ्ट छान असं ना आपला पास्ता लागतो. आणि जेवढं काही पास्ता मसाला आहे का ते सगळंच मी वापरले. कारण की पास्तामध्ये सगळ्यात जास्तीचं महत्त्वाचं मसालाच आहे. पास्ता 2 पद्धतीने करतात. कोण दुधातनं शिजवतात बघा. दूध आणि हिरवी मिरची टाकतात. हिरव्या मिरचीचा खरडाच टाकतात एक प्रकारे आणि मिळून येण्यासाठी ना कॉर्नफ्लॉवर टाकतात. तर याच्यामध्ये ना मी थोडंसं सोया सॉस टाकलेलं आहे आणि पास्ता सॉस आणि चीज सॉस जो असतो तो सेम असतो. ते पण थोडंसं प्रमाणात तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं. सोया सॉस जास्त जर पडलं, आंबट खूप लागतं मग छान लागत नाही. अगदी योग्य प्रमाणातच टाकलं की खूप छान चव येते. तर हा जो सुगंध होता ना घरामध्ये, एखाद्या भाजीचं जर तुम्ही टाकलं तर मुलं पळत येणार नाही. पण परी तर एका बाजूलाच थांबली होती की आई किती छान, तिला असं वाटत होतं की मी चायनीजच करते. कारण की ही जी सगळी कमाल आहे ना, सॉसची कमाल आहे. आणि अगदी हलक्या-हलक्या हाताने ना आपला पास्ता हलवायचं माझं काम चालू आहे. तर मी थोडंसं तिखट विसरले होते. हिरवी मिरची जरी घातलं तर 1-2 चमचे ना आपलं घरगुती तुम्ही काळा मसाला किंवा लाल तिखट टाका. खरंच खूप छान अशी चव येते. पास्ता बनवायचे तुम्हाला बोलल्याप्रमाणे 3-4 प्रकार आहेत. तसं जर बघायला गेलं तर मला पास्ता बिलकुल आवडत नाही. का सांगते? तुम्ही पास्ता व्यवस्थित खाऊन चवीनं बघा. जेव्हा आपण चपातीचे तुकडे म्हणजे चपातीचे पोहे बनवतो ना, सेम तीच पद्धत आहे. त्यामुळे मला पास्ता तितकं काही नवीन वाटत नाही आणि जेव्हा मी ना चपातीचे तुकडे किंवा पोहे बनवते त्यावेळेस मी मुलांना चपातीचा पास्ताच म्हणते. खरंच खूप छान लागते खाण्यासाठी आणि अगदी तोच अगदी पौष्टिक आहे. बघू शकता खूप छान असा आपला पास्ता तयार झालेला आहे. साडेपाच 6 वाजताच पास्ता खाल्लं होतं मी, आई, सई, परी आणि थोडीशी भूकमोड झाली होती. ठीक आहे, कधी-कधी काहीतरी वेगळं असायला पाहिजे. दररोज आपलं आहेच आहे तेच ते स्वयंपाक. तर म्हटलं आता तिखट खिचडी बनवावं. तर बिना खडे मसाले जर वापरलं तर मसाले भात होईल म्हटलं. बिना खडे मसाल्याचं चालू आहे. तर जिरे तूप घेतले, जिरे मोहरी त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि आलं आहे. जे काही कांदा, टोमॅटो, बटाटा आहे आणि वाटाणे हे सगळे छान परतून घेतलेलं आहे. ती खिचडी म्हटलं की पोरं खूप आवडीन खातात. हे हे एक खिचडी करते आणि दुसरी गोष्ट तुरीच्या डाळीचे करते. म्हटलं आज ना तुरीच्या डाळीपेक्षा आपली साधीवाली अशी खिचडी करावी आणि भरपूर असं ना चिकन मसाला आणि आपला घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये हळद वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे आणि तांदूळ ना स्वच्छ कापडाने मी पुसून घेतलेलं आहे. कारण की तांदूळ जितकं तुम्ही छान तुपामध्ये परतसाल ना तितकं आपलं भात मस्त होतो, टेस्टी पण होतो, सुटसुटीत पण होतो आणि खायला पण अगदी मस्त लागतो. आणि गरजेनुसार पाणी. बरेच ताई बोलले की तुझं भात करपत नाही. फक्त तुम्ही लक्ष देऊन 5च शिट्ट्या द्या. 5च्या शिट्टीवर एक जरी शिट्टी दिली तर तुमचा भात खरंच करपतो. 5 शिट्ट्या दिलं आणि योग्य प्रमाणात पाणी जरी घातलं तर कसलाही जरी कुकर असला, नॉनस्टिक असो किंवा काही असो, तर अगदी व्यवस्थित असा आपला भात होऊन जातो. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आजचं जेवण संध्याकाळचं अगदी हलकं-फुलकं असं आहे. आम्ही सगळेच ना आज नुसतं भात खाणार आहे. सकाळच्या 2-3 चपात्या होत्या. पण कोणीच खाल्लं नाही. तर असा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला?